नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा निवडणूक आयोग आणि निवडणूक मुख्याधिकारी वगैरे यांना जे सगळे विरोधी पक्ष भेटायला गेले होते, त्याला महाविकास आघाडी म्हणायचं की नाही म्हणायचं याच्यावर चर्चा खूप झाली आहे. मला त्याच्यात पडायचं नाहीये. कारण नाव असलं नसलं तरी त्यापेक्षाही विषय महत्वाचा असतो. महाविकास आघाडी नावाचं जी काय सर्कस आहे, त्या सर्कसमध्ये जर परस्पर समन्वय नसेल तर त्याला कुठलं नाव आहे किंवा कुठलं नाव नाही, आणि त्याच्यात कोण आहे किंवा कोण नाही यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. पण या निमित्ताने ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये पहिल्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार हे अगत्याने ज्या शिष्टमंडळात सहभागी झाले होते आणि तिथे गेल्यानंतर जी निराशा पदरी आली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कुठच्या तरी वेगळ्या निवडणूक मुख्याधिकारी वगैरे तिकडे गेले आणि तिकडे देखील निराशा पदरात आली. पण दुसऱ्या दिवशीच्या शिष्टमंडळामध्ये शरद पवारांचा समावेश नव्हता आणि यावरून खूप बातम्या रंगवण्यात आल्या, चर्चा झाली. मग पवारांना, बरोबर आहे, एक गोष्ट असते की जे आघाडीच्या बाजूचे असतात त्यांना त्याच्यात काय महत्वाचं वाटलं नसेल, पण आघाडीच्या विरोधात म्हणजे महायुती आणि भाजपच्या गोटात असतील त्यांना बघा पवारांनी तिकडे पाठ फिरवली वगैरे वगैरे असं म्हणायची संधी मिळाली. त्यामुळे गोष्ट कुठली असो, नाण्याला दोन बाजू असतात. आपापल्या परीने त्या नाण्याकडे बघत असतात. एक म्हणतो आकडा आहे आणि दुसरा म्हणतो याच्यावर एक शिक्का आहे, की काय म्हणतात तो, गांधीजींचा चेहरा दिसतो, दुसरा म्हणतो 10चा आकडा 20चा आकडा दिसतो वगैरे वगैरे. त्यात पडायची गरज नाही. पण दुसऱ्या दिवशीच्या शिष्टमंडळामध्ये शरद पवार नसतील तर का नसतील हे समजून घेणं माझ्या मते अगत्याचं आहे. की यातून काही निष्पन्न होणार नाही याचा साक्षात्कार झाल्यामुळे शरद पवार तिकडे गेले नाहीत का, मला ती शक्यता वाटते ज्या शक्यतेचा माध्यमात चर्चा करणाऱ्यांनी अजिबात विचार केला नाही. हे उगाच आटापिटा आहे. आत्ता निवडणूक आयोगाकडे जाऊन काहीही फायदा नाही. कारण दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे ती पत्रकार परिषद झाली, त्या मुख्याधिकाऱ्यांना वगैरे भेटल्यानंतर, आणि त्या पत्रकार परिषदेसाठी दोन दोनदा तीन तीनदा जागा बदलण्यात आल्या, आणि त्यामुळे टेलिव्हिजनच्या क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्या संघटनेने आयोजकांचा निषेध सुद्धा केला. कारण त्यांची जी धावपळ झाली, अचानक इकडे अचानक तिकडे, मग परत आणखीन चौथीकडे पळापळ झाली, काही लोक पडले, धडपडले, जखमी झाले, तोही चर्चेचा विषय झाला. पण माझ्या मते मुद्दा असा होता की तिथे शरद पवार का आले नाहीत, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. कारण तुम्हाला आठवत असेल किंवा बघितलेलं असेल, नसेल तर अजूनही व्हिडिओमध्ये बघू शकता. दुसऱ्या दिवशीचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला असो किंवा निघालेले विषय आणि मुद्दे असो, त्याला प्रामुख्याने उत्तर देणारी व्यक्ती होती राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष. आणि अजूनही आपण महाविकास आघाडीच्या वतीने बोलतोय असं त्यांनी म्हटलेलं नाही, किंवा महाविकास आघाडीत आपण सहभागी झालो असं त्यांनी म्हटलेलं नाही. तर हा विषय हा एकूण निवडणुकीचा आहे. आणि ते सांगता सांगता त्यांनी अशा चुका होता कामा नयेत ज्या चुका राहुल गांधींनी दोन पत्रकार परिषद घेऊन दाखवल्या, त्याच्यावर वारंवार आरोप केले, विषय सुप्रीम कोर्टाकडे जाऊन देखील तो विषय कचऱ्याच्या टोपलीत टाकला गेलेला आहे. निवडणूक आयोग, निवडणूक मतदार याद्यांमधली जी एखादी दुसरी त्रुटी असते त्याचं किती भांडवल करायचं, याला मर्यादा आहेत. ती मर्यादा सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्यानंतर परत एकदा तोच विषय चघळण्यासाठी जे काही चाललंय त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
हे बहुधा शरद पवारांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यासाठी आपण आटापिटा करायचा नाही, आपलं वय नाही आणि एवढी फालतू ऊर्जा आपल्याकडे नाही हे ओळखून कदाचित शरद पवारांनी तिकडे पाठ फिरवली असेल. पण मला त्यामागे आणखीन एक राजकारण दिसतंय, जे राजकारण माध्यमांना, पत्रकारांना, विश्लेषकांना ओळखता आलं नाही आणि म्हणून ते कारण समोर आणणं मला अगत्याचं वाटतं. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी आपण हा मुद्दा आधीपासून धरून ठेवलेला आहे याची आठवण करून दिली. 2019च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदा ईव्हीएमचा मुद्दा आला होता की बटन कुठे दाबतोय, मत कुठे जातोय, ह्याच्यावरून जो हलकल्लोळ झाला होता. त्यानंतर लोकसभा ते विधानसभा या मधल्या 4-5 महिन्यामध्ये ईव्हीएमचा विषय ऐरणीवर आला होता आणि राज ठाकरे यांनी त्यात पुढाकार घेतला होता आणि त्याची आठवण खुद्द राज ठाकरे यांनी या काल परवाच्या पत्रकार परिषदेत सुद्धा करून दिली की तेव्हा सुद्धा मी होतो आणि माझ्या बरोबर अजितदादा सुद्धा होते. ही आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. फक्त 2 वेळचे मुद्दे सारखे नाहीत. मुद्द्यामध्ये फरक असा होता की त्यावेळेला ईव्हीएमवर शंका घेतली गेली होती, या वेळेला मतदार यादीवर शंका घेतली गेलेली. पण त्यावेळेला आपल्या बरोबर अजितदादा सुद्धा होते, भुजबळ होते, सगळे पक्ष होते, अगदी काँग्रेस पक्ष सुद्धा होता. याची आठवण खुद्द राज ठाकरे यांनी करून दिली. आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल 6 वर्षापूर्वी की आता राज ठाकरे हे तुमच्या काँग्रेस बरोबरच्या आघाडीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीत सहभागी होतील अशी खूप चर्चा होती. कदाचित तिसरा पक्ष म्हणून दोन्ही काँग्रेस हे राज ठाकरेंना आपल्या गटामध्ये ऍडजस्ट करतील अशी चर्चा होती. अर्थात तेव्हाची पत्रकार परिषद किंवा तेव्हाचं आंदोलन आणि आत्ताची मागणी यामध्ये आणखीन एक मोठा फरक आहे की त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यामध्ये नव्हते आणि शिवसेना अखंड होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा 2 शिवसेना त्या काळात नव्हत्या. शिवसेना अखंड आणि भाजप अशी युती होती. त्यावर आक्षेप घेतला गेला होता आणि आपला आक्षेप ईव्हीएम वर नोंदवण्यासाठी राज ठाकरे त्यावेळेला थेट दिल्लीपर्यंत जाऊन निवडणूक प्रमुख आयुक्तांना भेटून आले होते आणि येता येता त्यांनी सुद्धा जनपथला सोनिया गांधी यांची भेट घेतलेली होती. आज इतकं सगळं झाल्यानंतर देखील जितकी सहजी उद्धव ठाकरेंना 10 जनपदची दारं उघडत नाहीत, मग 6 वर्षापूर्वी अचानक दिल्लीला निवडणूक आयोगासाठी गेलेले राज ठाकरे होते. त्यांचा पुष्पगुच्छ घ्यायला सोनिया गांधींच्या निवासस्थानाची दारं का उघडली गेली होती त्याची तेव्हा चर्चा झाली नाही, पण ती तेव्हाही मोठी बातमी होती, आजही आहे. असो, पण मुद्दा असा होता की ईव्हीएम विरोधातल्या तेव्हाच्या आरोपाचं नेतृत्व हे राज ठाकरे यांनी केलं होतं आणि मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बरोबर मधल्या खुर्चीवर राज ठाकरे बसले होते आणि त्यांच्या बाजूला दोन्ही काँग्रेस पक्षाचे आणि इतर भाजप विरोधी पक्षांचे नेते बसले होते त्या पत्रकार परिषदेमध्ये. आणि समान मुद्दा जर काय असेल, 6 वर्षापूर्वीची पत्रकार परिषद आणि काल परवाची पत्रकार परिषद यामध्ये आज अजितदादा तिथे नव्हते आणि तेव्हा उद्धव ठाकरे तिथे नव्हते, हा एवढाच फरक नाहीये. बरेच विरोधाभास आहेत, पण त्यापेक्षाही दोन्ही वेळच्या पत्रकार परिषदेमध्ये एक समान भूमिका जर असेल तर ती ईव्हीएम आणि मतदार यादी यातला विरोधाभास दाखवण्यापेक्षा दोन्ही वेळेला राज ठाकरे एका भूमिकेला चिकटून राहिलेले आहेत आणि ती भूमिकाच त्यांना शरद पवारांपासून प्रामुख्याने दूर घेऊन गेली होती. राज ठाकरे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरुद्ध आवाज उठवताना
सर्वात पहिल्यांदा कागदी मतपत्रिकेची बॅलटची मागणी केली होती आणि त्या मागणीवर ते इतके हट्ट धरून आक्रमक झाले होते की त्यामुळे शरद पवारांनी राज ठाकरे यांच्यापासून दूर राहणं पसंत केलं होतं. जसजशी विधानसभेची निवडणूक 2019ला ऑक्टोबरमध्ये जवळ येत गेली तसतशी ही चर्चा वाढत गेली की राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष हा काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी होणार का, जागा वाटपामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज ठाकरेंसाठी मनसेसाठी जागा सोडणार का, हा विषय हळूहळू चर्चेत येत गेला होता. आणि शेवटी अशी एक वेळ आली की ज्या वेळेला खुद्द शरद पवारांनी राज ठाकरेंना आघाडीमध्ये सामावून घेणं अशक्य आहे, किंबहुना त्यांच्याबरोबर राजकीय वाटचाल करणं अशक्य आहे, अशी साफ भूमिका घेतली होती. आणि म्हणूनच मनसेला आघाडीमधून जागा मिळणं किंवा जागा सोडणं अशक्य असल्याची ग्वाही शरद पवारांनी दिली. तेव्हाच आजही रेकॉर्डेड तुम्हाला मिळेल. शरद पवारांचं ते वक्तव्य शोधून काढा. शरद पवार म्हणाले होते, राज ठाकरे यांनी ईव्हीएम सोडून मतपत्रिका कागदाची होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालावा ही भूमिका घेतली आहे आणि ती आम्हाला शक्य नाही. आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय पक्षाला कुठल्याही परिस्थितीत आपलं अस्तित्व टिकवायचं, मान्यता टिकवायची, चिन्ह टिकवायचं तर निवडणूक लढवावीच लागते. त्यामुळे निवडणूक आयोग जर ईव्हीएम वरच निवडणूक घेणार असेल आणि त्यावर काही दुसरा उपाय नसेल तर निवडणूक लढणं आवश्यक आहे. आणि तिथे राज ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामध्ये मतभिन्नता आहे आणि म्हणूनच आम्ही राज ठाकरेंची भूमिका स्वीकारत नसल्यामुळे त्यांना घेऊन आघाडी आणि निवडणूक लढवणं अशक्य आहे. कारण राज ठाकरेंना हवं त्या पद्धतीत कागदी मतपत्रिकेवर मतदान होण्याची बिलकुल शक्यता नाही आणि मतदानापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दूर राहू शकत नाहीत असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरे यांच्याविषयी हात झटकले होते. राज ठाकरे आणि मनसेकडे पाठ फिरवलेली होती. योगायोगाने ही जी 2019ची राज ठाकरे यांची भूमिका होती तीच आज सुद्धा कायम आहे आणि तीच भूमिका अतिशय ठासून राज ठाकरे यांनी काल परवाच्या दुसऱ्या दिवशीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पुन्हा एकदा ठामपणे मांडली. राज ठाकरे म्हणाले की जोपर्यंत मतदार याद्या अद्ययावत आणि अचूक होत नाहीत तोपर्यंत निवडणूक घेण्याची काहीही गरज नाही. आधीच 3-3.5 वर्ष जर स्थानिक संस्थांच्या, महापालिकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्याच नसतील तर आणखी 6 महिने थांबायला काहीही हरकत नाही. पण मतदार याद्या या परिपूर्ण झाल्या पाहिजेत, अचूक झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी सगळ्या निवडणुकाच, महाराष्ट्रातल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका 6 महिन्यासाठी पुढे ढकला आणि परत एकदा अगदी परिपूर्ण अशा मतदार याद्या तयार करा. हा जो मुद्दा राज ठाकरे यांनी मांडलाय तो जसाच्या तसा 6 वर्षापूर्वीचा मुद्दा आहे. भूमिका तीच आहे. फक्त तेव्हा कागदी मतपत्रिका पाहिजे, बॅलट पाहिजे, ईव्हीएम नको. यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालायचा ही राज ठाकरेंची भूमिका होती आणि आज ते म्हणतायत निवडणुका घेऊच नका पूर्ण मतयादी होईपर्यंत. याचा अर्थ परत एकदा भाजप किंवा महायुती सोडून इतर पक्षांनी 2 हात करायचे असतील तर मतदार याद्या परिपूर्ण होईपर्यंत निवडणुकाच रद्द करण्याची मागणी करावी. ही मागणी राज ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेतून मांडली आणि म्हणून ती मागणी हा ट्रिगर पॉइंट आहे. कोणीही त्याकडे गंभीरपणे बघितलेलं नाही. आता मुद्दा असा येतो की ही भूमिका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली
पण त्या आधी 2 दिवस जी खलबत वगैरे चालली होती, ज्यामध्ये पहिल्या दिवशी शरद पवार सहभागी झाले होते, त्यावेळेला झालेल्या खलबतामध्ये राज ठाकरे यांनी 6 महिने निवडणुका नकोत, आधी मतदार याद्या अद्ययावत करा, ही भूमिका मांडली होती का मला माहिती नाही. मी बाहेर जात नाही. मी ज्या ऐकायला चारी ठिकाणून बातम्या येतात त्या ऐकतो आणि त्यावर माझं विश्लेषण करतो. पण कदाचित आदल्या दिवशी जी चर्चा झाली असेल, खलबत झाली असतील, विविध पक्षांचे नेते आले, त्यामध्ये कुठेतरी राज ठाकरे यांनी 6 महिने निवडणुका पुढे गेल्या चालतील, पण मतदार याद्या अद्ययावत करा, याचा सूर लावला असेल तर शरद पवार सावध झालेले असू शकतील. किंवा कदाचित एकट्या शरद पवारांसाठी किंवा उद्धव ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी ही केलेली कानगोष्ट असू शकते. आणि मग त्यांनी पत्रकार परिषदेत ती भूमिका ठामपणे मांडली. सवाल असा आहे की बाकीच्या सगळ्या पक्षांना हे मान्य आहे का? कारण बंगलोर असो, बिहार असो किंवा महाराष्ट्र असो, या सगळ्या गोष्टींचा तमाशा राहुल गांधींनी करून झालेला आहे आणि तो सगळा विषय निवडणूक आयोगाने उचलून कचरा सुप्रीम कोर्टाने उचलून कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिलेला आहे. इव्हन त्याविषयी अतिशय काटेकोरपणे बुद्धिमंतासारखी भूमिका मांडणाऱ्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या सिनियर वकिलाची सुप्रीम कोर्टाने अक्षरशः कोर्टामध्ये धुलाई केली. किंबहुना तुम्ही ब्लॅकमेलर आहात इथपर्यंत शब्द वापरला गेला आणि तरीही ती भूमिका रेटायची, तर ती कुठल्याही परिस्थितीत तो बदल, ती मागणी मान्य होणार नाही. मात्र निवडणूक आयोग ठरल्या वेळेप्रमाणे या निवडणुका उरकणार आणि राज ठाकरेंची भूमिका स्वीकारायची, तर त्यावर बहिष्कार इतकाच पर्याय उरतो. राजकीय पक्षाला कितीही त्रुटी असल्या तरी निवडणुका लढवाव्या लागतात, कारण त्यावर त्यांची ओळख टिकून असते, त्यांचं नाव, चिन्ह, मान्यता टिकून असते. अर्थात राज ठाकरे यांचा पक्ष आज इतका कमजोर आणि दुबळा आहे की चिन्ह असलं काय नसलं काय फार मोठा फरक हा एक 5-25 मतदारसंघापलीकडे पडत नाही. पण काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उबाठा शिवसेना असो किंवा इतर सगळे पक्ष असो, त्यांची कमी अधिक इतकी ताकद आहे, जिला मान्यता, पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह याचं अगत्य ठेवावंच लागतं. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की राज ठाकरे हे हळूहळू करत निवडणुकीच्या बहिष्कारापर्यंत हे रेटत नेतील, तर त्यापासून आपण 4 हात दूर राहिलेलं बरं, असं सावध होऊन शरद पवारांनी दुसऱ्या दिवशी जे शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळाकडेच पाठ फिरवली, त्यांच्या भेटी गाठीकडे पाठ फिरवली. एकूणच विरोधी पक्ष किती सैरभैर झालेत हे मी नित्यनेमाने सांगत असतो. नाचता येईना अंगण वाकडं अशी जेव्हा तुमची परिस्थिती होते, त्यापेक्षा आजच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची अवस्था नाहीये. जनतेमध्ये जाऊन काम करणं यापेक्षा मीडियामध्ये जाऊन गलबला करणं, हा 2 सत्ताधारी आणि विरोधी पक्षातला फरक आहे. आणि तिथेच त्यांचा जर पराभव होत असेल तर तो कधी ईव्हीएम, कधी निवडणूक मतदार याद्या याच्या डोक्यावर फोडून चालणार नाही. मुद्दा इतकाच आहे की बहिष्कार घालायचा की निवडणुका लढवायच्या. एक मी नेहमी उदाहरण म्हणून देतो, जे इम्रान खान बोललेला मला आठवतं, की बॅटिंग करायला तुम्ही उतरलात की तुमच्या हातात बॅट असते आणि समोर कुठलाही बॉलर येईल, तो कसाही बॉल टाकेल, त्यांनी टाकलेला बॉल खेळणं तुमच्यासाठी सक्तीचं असतं. तेव्हा तुमच्या आवडीचा बॉलर पाहिजे, तुम्हाला हवा तसा बॉल त्याने टाकला पाहिजे, ही मागणी करून क्रिकेट खेळता येत नाही, बॅटिंग करता येत नाही. तसंच निवडणूक आयोगाला, कायद्याला, सगळ्यांना आव्हान देऊन आपल्याला हवं तसं पिच पाहिजे असं मागून क्रिकेट खेळता येणार नाही की निवडणुका लढता येणार नाही.
हे ओळखलेला आणि क्रिकेटमध्येही काम केलेला शरद पवारांसारखा नेता म्हणूनच या शिष्टमंडळाकडे आणि महाविकास आघाडीकडे पाठ फिरवून दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिलेला असू शकतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.